बा पाड दे बा पाऊस लवकर. काले ढगाचा होताना दिसतो काय. तर मंडळी नमस्कार, शुभ सकाळ आणि रोमन बोरकर व्लॉगच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि सकाळचे आहेत ना 7:15 वाजले आहेत आणि ऊन बघा, वातावरण बघा, पावसाचा ह्या नावत नाही आहे. तर आजचं प्लॅन असो आहे, पाऊस पडत नाही आहे कोकणात, म्हणजे सगळीकडेच म्हणा. रत्नागिरीत आहे मी आता, रत्नागिरीतल्या चिंचघरी गावात राहतो आहे. तर आज आहे ना अशी वेळ आलेली आहे की जी दाढ पेरलेली आहे म्हणजे रव, तर त्याका शिपूक जायचा आहे, कारण पाऊस येऊ पडत नाही आहे. जो भाग आहे ना, हो बघा, ह्यो जो भाग आहे तो मळो भाग आहे. तर इकडे ओलाऊ आहे, पण त्याच्या पलीकडे खाजण भाग सुरू होता. तर तिकडे आहे ना पूर्णच्या पूर्ण म्हणजे पूर्ण सुकलेलं आहे. आणि जी दाढ पेरलेली आहे तिकडे पण म्हणजे पूर्णच्या पूर्ण आहे ना, म्हणजे जमीन आहे ना सुकत चाललेली आहे. तर तिकडेच जातावं आहे आता, म्हणजे हंडा कलशी जी काय असतील ती सगळी भरून आता तिकडे शिपूक जातावं आहे. तर घरातली पण मंडळी असणार आहेत. ही बघा भांडूक तोंड आहे ना एवढी मोठा करीत, आणि कलशी केवढी घेतला नाही बघा. ही बघा कलशी बघा केवढी घेतली नाही. ही बघा कलशी केवढी घेतल्या नाही बघा. ही डोक्यावर घे, ती मी घेतोय. हा राहू द्या आता, चल तुझ्या देते मी घेत नाही. बघितलंस, याचाच असतं तुझा. बाबू पुढे गेलोय, तो बघा डोक्यावर कलशी आहे. ते आम्ही इकडे दोघं आहे आणि बाबू काही नाही गेलो काय माहित, तिकडनं साकोवरनं घुसलो वाटतं. चला चिपूक तर लागणारच आहे. तर किती दिवस चिपूक लागत आहे काय माहिती. 3-4 दिवस आहे ना उष्णतेची लाट येणार आहे सांगितलेली आहे. सो म्हणून सकाळच जाता आहे, नाहीतर अजून जर वेळ लावला ना हाय ती पण करपटवून टाकायचो. हाय ती पण मेहनत केलेली आहे त्याची वाटोळा लावून टाकायचो, म्हणून जाता आहे. अनवाणी आहे, पायात काहीच नाही माझ्या. हो का खाजनात टच झाला आहे आता. आणि हा बघा ह्या पूर्ण खाजान या भागात ओलावू तरी आहे, पण वरच्या साईडला आहे ना ओलावू राहत नाही. म्हणजे ह्यो मळो भाग आहे आणि पुढच्या साईडला खाजण, तिकडे पण ओलावू राहत नाही. पाणी जरा दरवाजाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पाणी जरा वर आलेलं आहे पुढच्या ह्याच्यात, तर तुम्हाला चमकताना दिसत आहे. हाय गो, एका हातान व्हिडिओ एका हातान धरले आहे. दुसऱ्याच पुढे जाऊन पोचलो. पण ही जी आहे ना बहीण निकिता, तिच्यामुळे माझ इकडनं येऊक लागला, नाही तर मी पण येऊ पोचलो असते तिकडनं, कारण ह्याका साकोवारनं जाऊक नाही येत. आई म्हणता पडला बिडला तर तुमच्यावर येत. आणि कसा उंची पण लहान आहे त्याची, आणि पाण्याबिण्यात पडला ना तर दिसायचा पण नाही खय पडला इथं. पाणी पण जरा खोल आहे. काय तर पायपाजवळ आला आहे, हे का पायपाजवळ म्हणतात. इकडे आहे बहिणूला हे पाईप म्हणतात. हे बघा सूर्य बघा काय आलोय तो. बा मेहरबानी कर रे बा, पास कर. हे बघा ह्या डेंजर किती आहे बघा इकडनं, कारण ह्या पार करून जायचा म्हणजे हे बघा हा बघा हा बघा. ह्या जर पडला ना व्हिडिओत निकिता पडला तर मासू बघा मासू बघा मासू बघा मासू उंबालो बघा काय तो. जाऊया पुढे. मी ह्याच्यासाठी पाठी थांबलोय आणि ह्या माकडाकून खय गेला बघा, पोचला बंदा तिकडे. मी ह्याच्यासाठी थांबलोय पाठी, कारण आयशीन सांगितलं नव्हता काहीतरी पाडा विडात लक्ष ठेव, बारका पोर आहे लहान आहे ना, म्हणून आईशीन सांगितलं नव्हता लक्ष ठेव. होय गेला बघा माकडाकून. जमत नाही माका. टिटिवरी लय बोंबाटत आहेत. बहुतेक टिटिवरीची कवटा तरी नाही तर पोरा तरी असतील असं वाटतं इकडे आता. हे बघा पुढे आहेत वाटतं, ते पोराकनी सांगतात आहेत लपा तुम्ही म्हणून. दीपराशान जवळजवळ
आटपून घेतल्या ना एवढ्या थोडं वलावो हाय. हो बघा माका वाटला होता की जरा पण नसात, पण थोडंसं वलावो हाय. पाऊस पडत नाही ना त्याच्यामुळे भीती वाटतं. बाकी काही इशू नाही. इशू नाही म्हटलंय तोंडात ना. हे बघा कोणचं तरी गोरू गेलेला आहे इकडनं, पाय दिल्या नाही. हाय तसं वलावो, एवढं पण काही हो नाही आहे. आटपून घेता आता पटापट फक्त. अजून 2-3 दिवस जरी नाही आला असता ना तरी चालला असता, काय प्रॉब्लेम नाही. जर भांडा आणला ना ते असं झालेलं आहे बघा. दुसऱ्याच्या हातात भांडा आहे, ते सगळं झालेलं आहे. दुसऱ्याकडनं तरी घेते भांडा. पूर्ण ना सगळा शिकून लागणार आहे. बरं थोडा ते का ओलावू तरी राहील. जर ऊन जर म्हणजे बघितलं ना ऊन एवढा बेकार पडत आहे ना, आणि 3 ते 4 दिवस आहे ना बेकार ऊन पडणार आहे सांगत त्यांनी आहे. आणि हवामान अंदाज फक्त एवढाच सांगताय 4 ते 5 दिवसात मान्सून येण्यासाठी पोषक वातावरण होणार आहे. ह्याच हवामान अंदाजाचा आहे. तो का मान्सून अजूनपर्यंत चांगलं आलेलो नाही. एकदा पडलो असत चांगलं फक्त तो मंगळवारी. जेव्हा ही दाढ पेरलेली ना तेव्हा मंगळवार होतो, तेव्हा फक्त तो पाऊस चांगलो पडलो. त्याच्यानंतर माका तरी आठवत नाही पाऊस चांगलो पडलो आहे. अरे हम करे तो करे क्या. आयकीन सांगत होतोय मी की काहीतरी दे म्हणून, माका चिपूक आयकीन दिल्या नाही. एवढा म्हणता पास चिपण्याच्या ह्याच्यावर करूक लागताय सगळा. जेव्हा बा पाड दे बा पाऊस लवकर. काळे ढगाचा होताना दिसतच आहे. दे काय का लवकर. बहुतेक संध्याकाळी योग लागणार असं वाटतंय आता माका. मार तिकडे मार त्या साईडला. संध्याकाळी आहे ना बहुतेक योग लागणार. कारण ह्या आता जर ऊन जर बेफाट पडला तर गॅरेंटेड योग लागणारच आहे. सगळं गेम उन्हाचं आहे. माझ्या साईडला कोणतरी मासे पकडले मुले काढतात. मुले काढतात आहे माझ्या साईडला. चला पाणी टाकला बरोबर पुरला. बरोबर दुसऱ्याच्या हातात थोडा बरोबर पुरला या सगळ्या एका. म्हणजे आयची अंदाज जो दिला नव्हतो ना तो बरोबर दिला नव्हतो. बैल माझी कॅमेरा सांभाळताय पहिल्यांदाच. मी शिकवते मी त्यास थोडा हुशार आहे का, फक्त जरा उंची कमी पडता फक्त, बाकी काय नाही. सगळ्यात मोठा काम झाला आजच्या दिवसातला म्हणजे ह्याच होता. आठवड्यात नाही एकदा ह्या बघा बहीण म्हणता आठवड्यात नाही एकदा म्हणता योग हवा. किंवा 1 दिवस आड करून तरी योग लागणार आहे कमीत कमी. 1 दिवस आड करून. कारण जर ऊन रखरखाट पडलो तर तिकडे पण तो रखरखाट पडात. त्यापेक्षा आधीच प्रॉब्लेम होण्यापेक्षा आधीच या शिपलेला पत्करता असा या तर घरची चालला बाय. हे बघा 2 जण आहेत पुढे, घरची जाता बाय. तर चला मग ह्या व्हिडिओमध्येच एवढाच सांगायचं आहे. सगळ्यांनी प्रार्थना करा की पाऊस लवकर येऊ दे. म्हणजे कसं असतं बघा, गेल्या वर्षीपर्यंत पाऊस आहे ना तुम्हाला नको तुम्हाला नको हवं होतो. पण पावसाने ह्यावर्षी आपलो गेम केल्यान सगळ्यांचो. म्हणजे लागूकच तयार नाही आहे म्हणतात. सगळ्यांचे दिवस येतात तसं पाऊस पण म्हणत असतात.
अब मेरी बारी आ गई आहे. आणि गेल्या वर्षीपर्यंत बेकार पडलो, आत्ता तडफडवत आहे सगळ्यांकाच. मला सांगायचं एवढाच आहे की आपण बघा गेल्या म्हणजे जास्त जास्त पाऊस आता पडू लागलो ना, तो पाऊस पण आपल्याला नको नकोसं वाटतात. आता ऊन पडला आहे, खय राहिलो पाऊस, कुठे राहिलो पाऊस, असं सगळ्यांका वाटत आहे. निसर्गाची आपणच खेळता वाय, कोण दुसरा खेळत नाही. झाडावर तोडता वाय, जंगला सगळी नष्ट करून टाकतात आहे. ती कोण करताय? आपणच करता वाय, तुम्ही आम्हीच करता वाय. जागा विकता वाय दुसऱ्यांका, ते परप्रांतीय आहेत, बाहेरची जी लोकं आहेत ना, त्यासनी आपणच जागा विकतो आहे. माझं असं म्हणणं नाही आहे की त्यांनी हे जागा घेऊ नये किंवा अजून काही गोष्टी त्यांच्या मनात असतील ते करू नये. प्रत्येकाचं स्वप्न असतं, आपल्याकडे पण आपल्या प्रत्येकाचंच वाटत असतं की इतरांपेक्षा जास्त मालमत्ता आपल्याकडे असावी. साहजिकच आहे. फक्त एवढेच जी जागा विकत घेतात आहेत ना, त्यासनी एवढाच सांगायचं आहे की त्याचं खयची विनाशकारी प्रकल्प आणून कोकणाची वाट लावू नका, एवढाच. हे बघा वातावरण बघा, पलकी खाली ठेवू लागणार. आता साकाव आहे ना, हे बघा साकाव पार करून आले आहे. आणि हा वातावरण बघा, सूर्य बघा लागताय, हे होत आहे. वातावरण बघा कसला भारी वाटत आहे, जबरदस्त ना, खतरनाक. तर चला मग, सगळ्यांका फक्त एवढंच सांगायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा पाऊस पडण्यासाठी. कारण जगाचं पोशिंदूच जर रडू लागलो तर तुम्ही पण रडशालच. तर चला मग या व्हिडिओत कुठेतरी थांबूया. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या.